आजचा अभंग आहे. देवाच्या संबंधे विश्वची सोय रे, सूत्र ओढे दोरे एका एक. आहाच ते नवे विटाया सारिखे, जीव जीवनी देखे समावले. अनिकांचे सुखदुःख उमटे अंतरी, येथील इतरी तेणे न्यावे. तुका म्हणे ठसावले शुद्ध जाती, शोभाची पुढती विशेषता. याचा अर्थ आहे, एकदा भगवंतांशी संबंध प्रस्थापित झाला की विश्वातील सर्व जीवांशी सोयरीक होते. कारण सर्व जीवांच्या हृदयात भगवंतांचे वास्तव्य असल्याने एकमेकांमध्ये प्रेमसूत्र आकर्षण रूप होते. अशा स्वरूपाची सोयरीक वरवरची अथवा वीट आणणारी नसून जीवाभावाची असते. त्यामुळे एकाला झालेले दुःख सर्वांना जाणवते. तुकाराम महाराज म्हणतात, असा शुद्ध भाव हरिभक्तांच्या अंतःकरणात असतो, म्हणून तो सर्वसामान्यापेक्षा विशेष शोभून दिसतो. हरिभक्त हा सर्व जीवजंतूंना भगवान श्रीकृष्णांच्या संबंधाने पाहतो. अर्थात त्याला जाणीव असते की सर्व जीव हे भगवान श्रीकृष्णांचे सनातन अंश आहेत. अशा हरिभक्ताचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनी चैव सपाकेच पंडिता समदर्शिना. अर्थात विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्याविनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा किंवा चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. आत्मा हा एका विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो, तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा रूपाने प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतात. याचे ज्ञान प्रत्येक हरिभक्ताला असते. म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. याच कारणाने हरिभक्त प्रत्येक जीवांच्या सुखदुःखामध्ये समरस असतो आणि त्याच्या आत्मोद्धारासाठी सतत प्रयत्नशील असतो. जय हरी विठ्ठल.